धक्क्यावरती भाऊंनी अरबाजवरती चांगलाच निशाणा लावलेला आहे, कारण अरबाजने या वीकमध्ये निकीला वाचवण्यासाठी मध्ये मध्ये खूप नाक खुपसलेलं आहे आणि त्याच्यावरूनच भाऊ म्हणाले की अरबाज निकीला तोंड आहे, ती स्वतःचा स्टँड घेऊ शकते, एक वेळ तुम्ही नाही घेतला तर ती स्वतःसाठी पण घेते, तुमच्यासाठी सुद्धा घेते, हे प्रेक्षकांना पण माहिती आहे, घरच्या सदस्यांना सुद्धा माहिती आहे. ज्यावेळेस संग्राम त्यांना पाण्यात ढकलत होते, त्यांची मेडिकल कंडिशन आहे, त्यांनी लेटर दिलेलं आहे, हे ते सांगतील ना. आणि तिकडे निकीला कशाला ढकलताय, अभिजित आणि डीपीला टाका ना पाण्यात, दोन स्ट्रॉंग माणसं आहेत, वीक प्लेअरवर तुम्ही टाकू नका, मुलगीला टाकू नका, असं होतं ना. अहो निर्णय त्यांचा आहे, ते घेतील ना. आणि मी शांत राहणार नाही, मी संग्रामला लढणार, उकडलेल्या भाज्या खाऊन मला वीक करून माझ्यासमोर ताकद दाखवतोय तो अरबाज. त्यांनी बिग बॉसने सांगितलं तेच केलं, त्यांना बिग बॉसचे आदेश होते की पाण्यात ढकला वीक सदस्याला, त्यांना जे वाटलं ते त्यांनी केलं. तर तुम्ही का चितल्यात? आणि निक्कीला डीपीने बोलल्यावर ज्यावेळेस नॉमिनेशनचा टास्क चालू होता त्यावेळेस तुम्हाला राग यायचं कारण काय होतं? पाण्यात ढकलून दिल्यावर तुम्ही संग्रामला सुद्धा म्हणालात की बघतो मी सगळ्यांना, बघतो मी संग्रामला, काय कोणाला भेटते, काय बघणार आहात तुम्ही, म्हणजे आम्हाला पण सांगा. आणि अरबाज पळत जाऊन दगडावर दिवा ठेवायचा होता, पण तुम्ही दिवा न ठेवता हात धरून बसलात, त्यामुळे तुम्ही सुरुवात केलीत ह्या गोष्टीला. आणि ज्यावेळेस इकडे डीपी दादांनी सुरुवात केली त्यावेळेस मात्र तुम्हाला ते अनफेअर वाटत होतं. आणि अरबाज नॉमिनेशन टास्कच्या तिसऱ्या फेरीत भांडण जे होते ते डीपी आणि निक्कीचं होतं, त्यात पण तुम्ही मध्ये बोलतात हिम्मत असेल तर करायचं, स्लॉट का सोडला, निक्की स्टँड घेऊ शकत नाही का स्वतःसाठी, का तुम्हाला प्रत्येक गोष्टीत त्यांच्या बाजूने बोललंच पाहिजे, तुम्ही वकिली केलीच पाहिजे. उमेदवारीच्या टास्कमध्ये सुद्धा तुम्ही हेच केलं, फक्त ताकदीचा वापर केलात अभिजित आणि पेडेदादांवर. ते तुमचं डिस्ट्रॉय करायला आलेच नव्हते, तुम्ही डिस्ट्रॉय करायला गेलात. ते छान टास्क खेळत होते, पूर्ण त्यांना जमिनीवर पाडून ते तुम्ही पकडलेलं, जवळजवळ तुम्ही त्यांच्या अंगावर गेलेला होतात. अभिजित आला तर तुम्ही दुसऱ्या फेरीत तुम्ही त्यांना स्वतः धक्का मारलात. आणि ज्यावेळेस आर्यालने तुम्हाला धक्का मारला, जे की पहिल्यांदा तुम्हीच आर्याला धक्का मारलेला होता, त्यावेळेस मात्र प्रेक्षक बघतील, मुलगी मुलाला धक्का मारते, एवढा दंगा तुम्ही सुरू केलात. तुमच्या बजर वाजवलेला तर तिथे काहीच अर्थ नव्हता, कारण सगळे उभं राहू शकत होते, पण तुम्ही पाय ठाकून उभं राहत होता, मग बाकीच्यांनी उभं राहायचं कुठे? आणि आर्या, अंकिता, अभिजित, पॅडी यांच्यावर तर तुम्ही ताकदीचाच वापर करत बसला त्या टास्कमध्ये, तिला ढकलून दिलं आणि नंतर ढकलून दिले असं ओरडत बसलात. पण बाहेर प्रेक्षक तर सगळेच बघतात, त्यांना तर सगळंच दिसतं. आणि तुमची वकिली करायला आली नाही की बाहेर प्रेक्षक बघतील, अहो त्या जे करतायत ते पण प्रेक्षक बघतायत. आणि अरबाज तो हिरा आहे ना, बजर वाजल्यावर उचलायचा होता, तुम्ही जिथे जाईल ना तिथे फक्त ताकदीचा वापर करता, स्वतःला शहाणं समजता की मला सगळा टास्क येतो, असं काही नाहीये, तुम्हाला बिलकुल टास्क कळत नाही. आणि तो तुमच्या मागे तुमचा शेपूट निकी, ती तर आहे, तुम्ही जिथे जाल, तुम्ही जे सांगाल ते करते आणि ते सांगाल ते तुम्ही करता. म्हणजे संग्राम जे बोलले ना, दोन डोक्याचा वापर, तो दोन डोक्याचा वापर यालाच म्हणतात. त्यावेळेस कॅप्टन्सी उमेदवारीच्या टास्कच्या दुसऱ्या फेरीमध्ये तुम्ही आर्याला आणि जान्हवीला काढलं, त्यावरती जान्हवी तुम्हाला काहीच बोलली नाही. पण ज्यावेळेस तिने कॅप्टन्सीच्या टास्कमधून तुम्हाला बाहेर काढलं त्यावेळेस मात्र तुम्ही तुमचं रंग दाखवले, म्हणजे तुझे विचार कळले, एवढी मनामध्ये घाण घेऊन बसली. पण तुम्ही तर निकीच्या सांगण्यावरूनच जान्हवीला बाहेर काढलेलं होतं, मग तुम्ही तिच्यावर चिडण्याचं कारण काय? तिनं तर तेच केलं जे तिला वाटतं इंडिव्हिज्युअल गेम घेऊन. तर स्वतःच्या गेमवरती फोकस करा, दुसऱ्याच्या बोलण्यावरती विश्वास न ठेवता कुठेतरी इंडिव्हिज्युअल दिसा, असं स्पष्ट मत इकडे भाऊंनी अरबाजला दिलेलं आहे. तर तुम्हाला भाऊंचा हा धक्का अरबाजबद्दल कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बाय.